प्रतिवर्षीप्रमाणे ईद फेस्टिवल बिंदू चौक कोल्हापूर येथे उत्साहात सुरू झाला आहे। या फेस्टिवलचे उद्घाटन हाजी बादशाह बाबूभाई बागवान यांच्या हस्ते करण्यात आलं। फेस्टिवलमध्ये हैदराबाद, दिल्ली, मुंबई येथून आलेल्या विविध सौंदर्य प्रसाधनाचे आणि महिलांसाठी विशेष वस्तूचे स्टॉल आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत। महिलांची मोठी गर्दी पाहता अक्क महादेवी मंडपात याची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे। यंदा सामाजिक बांधिलकी जपत ना नफा ना तोटा या तत्वावर 10 किलो कांदा फक्त 180 रुपयांना उपलब्ध करून देण्यात येत आहे। गेली 27 वर्ष सलगपणे हा उपक्रम आयोजित केला जात आहे। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयेशभाई कदम होते। प्रमुख उपस्थिती माजी महापौर निलोफर आजरेकर, माजी महापौर आर.के. पवार, उद्योगपती संजय कदम, माजी उपमहापौर हरिदास सोनवणे, ईश्वर परमार, राजू यादव, सलीम शेख, हांजी जहागीर अत्तार, मलिक बागवान, हाजी लियात मुजावर, रफिक मुल्ला, समीर बागवान, वर्षा मोरे, अलका सोमवंशी, शोभा शिंदे, रियाज कागदी, मूसा कुलकर्णी उपस्थित होते। फेस्टिवलचे संस्थापक गणी अजरेकर असून रहीम महात, मुस्ताक तहसीलदार, अब्दुल हमीद मिरशिकारी, निलेश भोसले, जमील बागवान यांनी आयोजनाची जबाबदारी पार पडली। या फेस्टिवलला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून कोल्हापूरकरांसाठी हा एक आनंदाचा उत्सव ठरत आहे। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।